कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त केला। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात या मंत्रिगटाची नियुक्ती करण्यात आली। या मंत्रिगटात राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समावेश आहे। तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना या समितीत स्थान नाहीये। हा उच्चाधिकार मंत्रिगट सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल आणि या सर्व मागण्यांसंदर्भात आपला प्रस्ताव निर्णयार्थ शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। तर मंत्रिगटाशी सुकाणू समितीची चर्चेची तयारी आहे, मात्र सरकारनं वेळकाढूपणा करू नये अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिली आहे। राज्य सरकारने एक मंत्री समिती गठीत केलेली आहे, उच्चाधिकार समिती आहे। तेव्हा या उच्चाधिकार समितीची आम्ही चर्चा करायला तयार आहोत। फक्त वेळ काढूपणाचं धोरण या कमिटीने ठेवू नये, तातडीने निर्णय घ्यावा। रोज डझनावारी शेतकरी आत्महत्या करतात, तेव्हा वेळ काढण्याचं काम या कमिटीने करू नये। आम्ही या कमिटीशी चर्चा करायला तयार आहोत। शेतकरी कर्जमाफीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय मंत्रिगट समिती तयार केली आहे। या समितीत सेना नेते दिवाकर रावते यांचा समावेश करण्यात आल्याचे सांगितले। या समितीत आपलं काय काम असेल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून भूमिका मांडू असं रावतेंनी म्हटलंय। तेव्हा शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय मंत्रिगट समिती स्थापन करण्याचा निर्णय शिवसेनेशी चर्चा न करताच घेतल्याचं स्पष्ट झालं। आपल्याच माध्यमातून मंत्रिगट स्थापन झाल्याचं मला कळलं तेव्हा मी इथे विमानातून उतरलो तेव्हा आता मंत्रिगट स्थापन झाला म्हणजे नक्की काय झालं आहे, त्याच्यात माझा काय भूमिका असणार आहे, मला पक्षप्रमुखांशी मी पण चर्चा त्यावर करीन आणि मग उच्चस्तरीय मंत्रिगट आणि सुकाणू समितीची बैठक रविवारी 11 जून रोजी होती। दुपारी 1 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करण्यासाठी सरकारनं स्थापन केलेल्या मंत्रिगटाशी चर्चा करण्यापूर्वीच सुकाणू समितीत मतभेद निर्माण झाले। मंत्रिगटाच्या स्थापनेवर सुकाणू समितीचे वेगवेगळे सदस्य प्रतिक्रिया देत आहेत, मात्र आंदोलनाचे निमंत्रक डॉ. नवले आणि डॉ. गिरिधर पाटील यांनी या प्रतिक्रिया अनधिकृत असल्याचं स्पष्ट केलं आहे। अजून अधिकृत सुकाणू समिती नियुक्त झाली नसून सदस्यांचीही घोषणा झालेली नसल्याचं डॉ. गिरिधर पाटील यांनी नमूद केलं आहे। शेतकरी सुकाणू समितीनं मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही अशी भूमिका घेतली। त्यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य करताना कर्जमुक्ती दिली म्हणून फिरू देणार नाही का असा प्रतिप्रश्न केलाय। आम्ही कर्जमुक्तीबाबत इतकी स्पष्ट भूमिका घेतली, कर्जमुक्ती दिली म्हणून फिरू देणार नसेल तर शेतकरीच याचं उत्तर देईल अशी भूमिका मुनगंटीवारांनी घेतली। तर शेतकरी प्रश्नावर राजू शेट्टींनी चर्चा केली पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे। राजू शेट्टींनाही माझं आव्हान आहे की शेतकरी बांधवांच्या प्रश्नासाठी आपण चर्चा केली पाहिजे ना। चर्चा न करता आम्ही सत्तेच्या बाहेर जातो यांनी प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार नाही। प्रश्न सोडवायचा असेल तर चर्चेतून प्रश्न सुटेल। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनेकदा घोषित केलं की आम्ही चर्चा करायला तयार आहोत। शेतकऱ्यांची चर्चा करण्यासाठी शिवार संवाद यात्रा सुरू केली आणि तिथून शेतकऱ्यांशी चर्चा चालू आहे। शेतकरी नेत्यांशी चर्चा करायला सरकार जेव्हा तयार आहे तेव्हा अशी भूमिका घेणं काही मला वाटतं की समर्पक नाही। कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाहनावर चढून आंदोलन केले। या 9 कार्यकर्त्यांवर तिवसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली। या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अट्टल गुन्हेगारासारखी वागणूक देऊन पोलीस कोठडीत डांबले। या प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी तिवसा पोलीस ठाण्यात शेकडो कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केलं। सरकार पोलीस यंत्रणेचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला। मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांच्या भावना आपण सरकारपर्यंत यशस्वीपणे पोहोचवत असल्यामुळे राजू शेट्टींना त्यांचं नेतेपदाचं ग्लॅमर जाण्याची भीती वाटते। त्यामुळेच ते वारंवार टीकेचा भडीमार करत असल्याचा पलटवार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला। झी 24 तासच्या रोखोक कार्यक्रमात ते बोलत होते। सदाभाऊ, तुमच्या विरोधात संघटनेत वातावरण कशा करता आहे, आपल्या हकालपट्टीच्या गोष्टी का केल्या जातात, तुम्ही देखील उद्विग्न होऊन या संघटनेपासून दूर व्हायची का गोष्टी करतायत? आपण राजीनामा खरोखरच देणार आहात का आपण हकालपट्टीची वाट बघणार आहात? काय झालेलं आहे की
मी या ठिकाणी येऊन शेतकऱ्याचं प्रश्न मांडून कशा पद्धतीनं ते मी सोडवून घेत आहे हे मी गावात जाऊन सांगत आहे, गावातलं ऐकून घेत आहे, इथे येऊन ते मांडत आहे, मुख्यमंत्र्यांना सांगत आहे. आणि यामध्ये यांची एक मानसिकता अशी तयार झाली की जर सदाभाऊ एका बाजून असाच काम करत राहिला आणि तो मग काम करतो, एक असं वेगळं वातावरण तयार होईल आणि मग मी शेतकरी नेता आहे, मग माझं कुठंतरी ग्लॅमर कमी होईल का काय, मला शेतकरी नेतेपणाला माझ्या कुठं काहीतरी धक्का बसेल का काय, ही एक त्यांची मोठी मानसिकता तयार झाली. आणि मग माझ्यावर हल्ल्यावर हल्ला. अरे मी काय असं धोरण ठरवतोय, मला येऊन 4-5 महिने झालं, 4-5 महिन्यात असं काय धोरण मी असं ठरवलं की त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा झाला. सरकार बदललं तरी आत्महत्या का थांबत नाहीत हा खरा प्रश्न आहे. सध्याचं चित्र पहिल्यासारखंच आहे अशी टीका अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली. काँग्रेसच्या काळात देखील शेतकऱ्यांना गोळ्या खाव्या लागल्या, आजही तीच परिस्थिती आहे. एवढा आक्रोश असून देखील सरकार दखल घेत नाही हे दुर्दैव असल्याचं बच्चू कडू म्हणाले. शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग तात्काळ लागू करावा अशी भूमिकाही त्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. 2017-18 हे वर्ष शेतकऱ्यांना समर्पित करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतलाय. आज साजरा होणारा पक्षाचा वर्धापन दिन साधेपणानं साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर बळीराजाची सनद तयार केली असून पक्षातर्फे ती राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांमार्फत सरकारला दिली जाणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं. 11 जूनपासून आपण आणि अजित पवार राज्यभर पक्ष बांधण्यासाठी दौरा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भाजप सरकार शेतकऱ्यांची अवहेलना करत असल्याचंही तटकरे यावेळी म्हणाले. आरामदायी अत्याधुनिक एसी शिवशाही बस सेवेची सुरुवात मुंबई रत्नागिरी प्रवासानं होणार आहे. आजपासून ही बस सेवा सुरू होतीये. कोकण आणि एसटी यांच्यातलं जिव्हाळ्याचं नातं लक्षात घेता रत्नागिरीला शिवशाही प्रवासाचा पहिला मान मिळालाय. बसमध्ये 45 पुशबॅक आसनं आहेत. मनोरंजनासाठी प्रत्येक सीटला LED स्क्रीन आहे. FM ऐकण्याचीही सोय आहे. सध्याची हिरकणी म्हणजेच एशियाड बस एवढंच भाडं या बसचंही असेल. त्यामुळे खासगी वाहतुकीकडे वळणारा प्रवासी पुन्हा एसटीकडे येण्याचा विश्वास आहे. पुण्यात पुन्हा एकदा कचराकोंडी झाली असती पण ती थोडक्यात टळली. मागच्या आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप करत ग्रामस्थ पुन्हा एकदा कचराकोंडीच्या तयारीत होते. पण पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचं आंदोलन स्थगित झालं. आता 3 महिन्यात मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देण्यात आलंय. महापालिकेकडून आयुक्त कुणाल कुमार यांनी ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिलं आणि वाद वेळीच मिटला. मुंबईत सुरू असलेल्या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं आवाहन शिक्षण निरीक्षकांनी केले. शिक्षण निरीक्षक पश्चिम विभाग बृहन्मुंबई या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील 13 माध्यमिक शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. या शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असं आवाहन करण्यात आलं. पालकांची फसवणूक होऊ नये यासाठी शिक्षण विभागानं ही माहिती प्रसिद्ध केली आहे. ठाण्यात 3 हात नाका इथून शेअर रिक्षाला प्रवास करणाऱ्या तरुणीवर रिक्षातील सहप्रवासी आणि रिक्षा चालकांना संगनमतानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बुधवारी रात्री 9:30च्या सुमाराला घडला. प्रतिकार करणाऱ्या तरुणीनं आरडाओरड केल्यावर तिला जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिला पोखरण रोडवरच्या एका कंपनीजवळ निर्जन ठिकाणी फेकण्यात आलं. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात 2 अज्ञातांविरोधात अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी तरुणीनं सांगितलेल्या वर्णनावरून या रिक्षा चालकांचं रेखाचित्र प्रसिद्ध केलं. या प्रकारानंतर ठाण्यातल्या गुलाबी रिक्षाचालक महिलांनीही भीती व्यक्त केली. दारुडे मवाली प्रवासी असल्यास आमच्या सुरक्षेची हमी काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नाशिक जिल्ह्यामधल्या निफाड तालुक्यातल्या नांदुर्डीमध्ये कॉलेजला जाणाऱ्या मुलींना 6 महिन्यांपासून त्रास देणाऱ्या आणि अश्लील वर्तन करणाऱ्याला पकडून मुलींनीच चांगला चोप दिला. योगेश पवार असं या छेड काढणाऱ्या मुलाचं नाव. पिंपळगाव बसवंत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू केलं. कोल्हापुरात कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी आलेल्या 8 वर्षीय मुलाला लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागल्याची बातमी सर्वप्रथम झी 24 तासनं दाखवली होती. या बातमीनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आणि त्यांनी या प्रकरणी 3 विरोधात जुना राजेवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पीडित मुलाला त्याच्या सहकारी 3 मित्रांनी जबर मारहाण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं गुरुवारी उघड झालं होतं. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांची बदली नागपुरातल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली.
दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत ऑनलाईन रुग्णांची बोगस नोंदणी डॉक्टर पल्लवी साखरे यांना भोवल्याचं बोललं जात आहे। झी मीडियाने यासंबंधीचा प्रकार उघडकीस आणला होता। नर्सेसच्या कार्यक्रमासाठी नीरज मेडिकल कॉलेजच्या नावावर बेकायदेशीर पावती पुस्तक छापून पैसे गोळा करण्यात आले होते। हे प्रकार करणाऱ्यांवरही कारवाईत दिरंगाई करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे। तसंच म्हैसाळ गर्भपात प्रकरणाच्या चौकशी समितीच्याही त्या अध्यक्ष होत्या। अजूनही म्हैसाळ गर्भपात प्रकरणाचा अंतिम अहवाल आलेला नाही। उच्च शिक्षित नवरा आणि सासू सासऱ्यांकडून हुंड्यासाठी एका विवाहितेला तब्बल 1.5 महिना कोंडून ठेवल्याचं समोर आलंय। पीडित महिलेनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन केल्यानंतर पोलिसांनी दरवाजाचा कुलूप तोडून तिची सुटका केली। विशेष म्हणजे या महिलेला कोंडून ठेवण्यात आलं होतं, तिथं 3 सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचंही आढळून आलंय। या महिलेचा पती योगेश तायडे हा BAMS डॉक्टर असून सासरा सेवानिवृत्त शिक्षक आहे। पीडित महिला देखील वैद्यकीय शिक्षण घेते। योगेशला स्वतःच्या रुग्णालयासाठी जमीन घ्यायची होती, त्यासाठी तो सासऱ्यांकडे 5 लाख रुपये मागत होता, मात्र पैसे दिले नाहीत म्हणून या विवाहितेचा छळ केला जात होता। सातारा जिल्ह्यातील वाई नगरपालिकेच्या भाजपच्या नगराध्यक्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या। ठेकेदाराकडून 14,000ची लाच घेताना नगराध्यक्ष डॉक्टर प्रतिभा शिंदे आणि त्यांचे पती सुधीर शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आले। ठेकेदाराला शौचालय बांधण्याचा उर्वरित 8 लाखांचा चेक देण्यापूर्वी 14,000ची रक्कम स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली आहे। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यादरम्यान असलेल्या सावित्री नदीत सक्शन पंपद्वारे बेकायदा वाळू उपसा सुरू आहे, मात्र त्याकडे महसूल विभागाचा कानाडोळा होताना दिसतोय। रत्नागिरी महसूल विभागातील गट बंद असले तरी रायगडमधील काही गट हे हातपाटीसाठी राखून ठेवण्यात आलेत। या ठिकाणी हातपाटीनं रेती उपसा करण्याचे परवाने घेऊन त्या ठिकाणी सक्शन पंप लावले जातात। वाळू उपशाला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 11 पथकं तयार केली होती, मात्र ती निष्प्रभ ठरली असून उलट या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने हे उद्योग सुरू आहेत। हिरा भाईंदरमध्ये बोगस कॉल सेंटरचं प्रकरण ताजं असतानाच अंबरनाथ शहरातही बोगस कॉल सेंटर असल्याचं उघड झालं। या कॉल सेंटरची माहिती मिळाल्यावर ठाणे क्राईम ब्रांचनं गुरुवारी रात्री उशिरा कॉल सेंटरवर छापा टाकला। MIDC परिसरातल्या रमेश एंटरप्राइज या ठिकाणी हे कॉल सेंटर सुरू होतं। रमेश एंटरप्राइजेस हे शिवसेना नगरसेवक उमेश गुंजाळ यांचं आहे, तरी ते भाडे तत्वावर दिल्याचं समोर येतं। पोलिसांच्या छाप्यात 25 जणांना ताब्यात घेण्यात आले। अमेरिकेतील नागरिकांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली कर्जाच्या 10% रक्कम हे कॉल सेंटरमधील लोक घेत होते। काँग्रेसचे मुंबईतले माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची तब्बल 9 तास ईडीने चौकशी करून त्यांना सोडलं। वांद्र्यातल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा केल्याचा आरोप बाबा सिद्दीकींवर करण्यात आला। याच प्रकरणी काही दिवसांपूर्वीच ईडीनं बाबा सिद्दीकी आणि त्यांचा सहकारी बिल्डर मकबूल कुरेशी यांच्या 5 कार्यालयांवर छापे टाकले होते। त्यातून काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागली असून त्याचीच चौकशी सुरू असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली। मुंबईतल्या परळमध्ये खेळाच्या मैदानावर गेल्या 3 दिवसांपासून चित्रपटाच्या शूटिंगच्या गाड्यांचा अनधिकृतपणे डेरा पडलाय। परळच्या झेवियर्स मैदानावर व्हॅनिटी व्हॅन आणि गाड्यांचं अनधिकृतपणे पार्किंग झालंय। सैफ अली खानच्या चित्रपटाचं चित्रीकरण इथे सुरू आहे। 6 जूनपासून हे चित्रीकरण सुरू असल्यामुळे यात मैदानाचा अक्षरशः बळी गेला। मॉर्निंग वॉकला येणाऱ्या स्थानिकांना आणि खेळाडूंना या गाड्यांचा प्रचंड त्रास होतोय, त्यामुळे शुक्रवारी सकाळी 100पेक्षा जास्त नागरिकांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली। हे मैदान सध्या मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या ताब्यात आहे। जुन्या इमारतींच्या सामूहिक पुनर्विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटवरची स्थगिती हायकोर्टानं उठवली, त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील क्लस्टरचा मार्ग मोकळा झालाय। 4 सटेक क्षेत्र निर्देशांक दिल्यास पायाभूत सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता एका याचिकाकर्त्यानं वर्तवली होती। त्यावर हायकोर्टानं मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे महापालिकांचा अहवाल मागवला होता। मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केले। लवकरच क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत अधिसूचना जारी करू असं ते म्हणाले। स्वच्छ मुंबई अभियानाचा ब्रँड अँबॅसेडर असलेल्या अभिनेता सलमान खाननं आरे कॉलनीतील मद्रासपाडा इथे 2 ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधून दिली आहेत। या सार्वजनिक शौचालयाचं अनावरण अभिनेता सलमान खाननं केलं। सलमान खान यांच्या बीइंग ह्युमन संस्थेने ही शौचालय बांधून दिली। मद्रासपाडा येथील जुनी शौचालय पाडण्याच्या अवस्थेत आली असल्यानं तेथील लोक आरे कॉलनीत उघड्यावर शौचास जात होते। ही बाब अभिनेता सलमान खानला समजल्यानंतर त्याने ही शौचालय नव्यानं बांधून देण्याची इच्छा महापालिकेकडे व्यक्त केली होती। गेटवे ऑफ इंडियाचं नाव भारतद्वार करायला हवं अशी मागणी भाजप नेते राज पुरोहित यांनी केली। इंग्रजांच्या राजासाठी गेटवे ऑफ इंडिया हे नाव ठेवण्यात आलं होतं, आता त्या नावाची गरज नाही। या प्रश्नी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यासह विधानसभेतही याबाबत मागणी करणार असल्याचं राज पुरोहित म्हणाले।
आषाढी एकादशी निमित्त संतश्रेष्ठ निवृत्ती महानाथ महाराज यांची पालखी त्र्यंबकेश्वरून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली. आषाढी वारीत ज्ञानोबा माऊलीचे मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस मनामध्ये घेऊन हजारो वारकरी ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत 25 दिवसांचा प्रवास पूर्ण करणार आहेत. काल सकाळी निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात विधिवत पूजा भजन कीर्तन झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. ढोलकीची थाप, लावणीचा ठेका, टाळ्या शिट्यांचा घुमणारा आवाज आणि रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्तता, चतुश्रुंगी निनादात वस्त्रनगरीनं बुधवारी आणखी एक इतिहास घडवला. सचिन माने डान्स अकॅडमीच्या वतीने एकाच वेळी 2001 लावण्यवती थिरकले आणि या विश्वविक्रमी उपक्रमाची हाय रेंज ऑफ बुक रेकॉर्ड, असिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, ग्लोब बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, रिसर्च फाउंडेशन चिल्ड्रन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. आता वळूया देशविदेशातल्या बातम्यांकडे. ज्यांच्याकडे आधार नंबर नाही अशा आयकरदात्यांना यंदाही आयकर परतावा भरता येणार आहे. सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यात 139 अ कलमांतर्गत परताव्यासाठी आधार नंबर सक्तीचा केला होता, पण सर्वोच्च न्यायालयाने या कलमाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. आधार सक्तीचं करणाऱ्या सरकारच्या नियमांविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. या सुनावणीवर घटनापीठ जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आयकर कायद्यातील कलम 139 अ लागू करू नये असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे सालाबादाप्रमाणे यंदाही आयकर परतावा भरताना तुमचा पॅन नंबर पुरेसा असेल. मध्य प्रदेशात पेटलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन शमण्याची चिन्ह नसताना आता मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी उपोषण करणार असल्याचं जाहीर केलंय. आजपासून राजधानी भोपाळमध्ये ते उपवास करून शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत. याच आठवड्यात मंदसौरमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 5 शेतकरी ठार झाले होते. त्यानंतर हे आंदोलन अधिक चिघळलं तर काँग्रेसनं सक्रिय उडी घेतली. गुरुवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी मंदसौरमध्ये जाऊन पीडित शेतकरी कुटुंबांची भेट घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री चौहान यांनी हे उपासाचं हत्यार उपसले. हे विशेष. स्वित्झर्लंडच्या तिसऱ्या मानांकित स्टॅनिस्लास वावरिंकानं दिमाखात फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यानं सेमीफायनलमध्ये ब्रिटनच्या अव्वल सीडेड अँडी मरेवर मात केली. अतिशय रंगतदार अशा लढतीत वावरिंकानं हा विजय साकारला. 6-7, 6-3, 5-7, 7-6, 6-1 न त्यानं मरेचा पराभव केला. फायनलमध्ये वावरिंकाचा मुकाबला राफाएल नदाल आणि डॉमिनिक यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. फ्रेंच ओपनच्या विमेन्स सिंगल्सच्या फायनलचा सामना लॅटव्हियाचा बिगर मानांकित टेनिसपटू येलेना ओस्टापेन्को आणि रोमानियाचा सिमोना हालेपमध्ये रंगणार आहे. साहजिकच दोन्ही टेनिसपटू फ्रेंच ओपनवर आपलं नाव कोरण्याच्या उद्देशानंच मैदानात उतरणार आहेत. टेनिस करिअरमधील पहिलंच ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या रोहन बोपन्नाच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी AITA अर्थातच ऑल इंडिया टेनिस असोसिएशन शिफारस करणार आहे. फ्रेंच ओपन जिंकत बोपन्ना, लिएंड्रो पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झानंतर ग्रँड स्लॅम जिंकणारा 4था टेनिसपटू ठरला आहे. टीम इंडियाच्या कोचची निवड करण्यासाठी सल्लागार समितीनं BCCIकडे आणखी वेळ मागितला. 26 जूनला मुंबईत BCCIच्या विशेष बैठकीत आता निर्णय घेतला जाणार आहे. सचिन तेंडुलकर, VVS लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांच्या त्रिसदस्यीय समितीची अनिल कुंबलेला पसंती आहे. त्यानंतर वीरेंद्र सेहवागचं नाव रेसमध्ये आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लग्नानंतर आपली दुसरी इनिंग सुरू करणार आहे. दिग्दर्शक अभिनय देव उर्मिलासोबत एका सिनेमाची घोषणा करणार आहे. या सिनेमात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर नेहमीपेक्षा हटकी व्यक्तिरेखा साकारणार असल्याचं म्हटलं जाते. या सिनेमाची अधिकृत घोषणा लवकरच होते. हा बॉलिवूड सिनेमा असेल की मराठी याबाबत लवकरच पडदा उठणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.